नमस्कार मित्रांनो, आपल्या दीपक विकणे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी आता आहे आमच्या गावाकडे, आपल्या खरवत्यामध्ये, राजापूरमध्ये. आणि आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आमच्या वाडीमध्ये आता गणेशोत्सवाची धूम चालू आहे आणि सगळीकडे एकदम आनंदमय वातावरण चालू आहे. आणि अशातच आम्ही प्लॅन केला की आज आपण जरा गावात आलं तर खेकडे पकडायला जायला पाहिजे आणि त्याचा एक छोटासा ब्लॉग मी आता शूट करतो आहे. आज माझ्यासोबत आहे आमचा अमित हाय करेल बघा तुम्हाला. आता अमित आहे, त्याच्यानंतर रुप्या आहे आणि बबलू नेहमीप्रमाणे. तर आता आमचा गांडूळ शोधण्याचा प्लॅन चालला आहे. आणि आपल्यासोबत आहे राहुल बऱ्याच वर्षांनी गावाला आलेला आहे. त्याला तसं गावचं काही माहीत नाही एवढं, पण तो आलेला आहे सोबत. आणि आता बघूया पुढे काय होतं ते आपण तुम्हाला आम्ही अपडेट देतो. आता काढू म्हणजे त्याला आपण गांडूळ म्हणतो. आणि हे गांडूळ शोधण्याचं काम चालू आहे. रुपये आणि बबलू जोरदार हे काम करत आहेत. हे मातीमध्ये असतात, आपण त्यांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो, माहिती आहे ना. आणि ह्या बघ, ह्याला जमत नाही पकडायला. हे बघ, हे असे हे 2-3 पकडलेले आहेत. अजून आपल्याला 4-5 भेटले तरी भरपूर झाले ना. हां, तर फक्त कुर्ल्या भेटल्या पाहिजे ना, ते एवढा येऊन काय फायदा नाही रे इकडं. थोडा आता पाऊस पण नाही बघ आज. चारी बाजूला हिरवगार वातावरण आहे बघा इकडे, चारही बाजूला एकदम हिरवगार. आणि ह्या सगळ्या डोंगरांच्या मध्येच आमची कोंडवाडी बसलेली आहे. मग अगोदरच मी सांगितलं, त्याच्यापूर्वीच्या व्हिडिओज बघितलं असेल तुम्ही, की आमच्याकडे एकदम म्हणजे कोणत्याही बाजून पाहिलात ना तरी तुम्हाला कळणार नाही की इथं एक 60-70 घरं आहेत. चारी बाजून डोंगर रांग आहेत. थोडेफार गांडूळ आम्हाला मिळाले. अमित बस होतील ना रे तेवढं? रुपया 4-5 भेटलं म्हणताय रुपया, बस झालं तेवढं. एवढं काय जास्त नकोत आपल्याला. आणि हे हिरवागार कोकण जसं तुम्ही बघताय तसं बघायला गेलो ना तर म्हणजे जो माणूस शहरात वाढलेला आहे ना त्याच्यासाठी ही सगळी पर्वणीच आहे. जाऊ दे, आमचं सगळ्यांचंच बालपण इकडे कोकणात गेलं आहे, त्यामुळे काय एवढं काय वाटत नाही. पण बरं वाटतं जरा, शहरापेक्षा इकडचं वातावरण लय भारी असतं. ही आमची उंबरकोंड, जी तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तसा इथं पोराले धमाल करतात, कारण आंघोळ करायचा जो बरेचशी मला वाटतं वाडीतली अर्धी वाडी आपली इथंच शिकली असेल पोहायला. अर्धी वाडी इथंच शिकलं आहे. हे आमचं पॉवर हाऊस आहे. इथून वाडीला नळपाणी योजना पाणी पुरवठा होता. हे पॉवर हाऊस आहे. हे बघा, आता आलो मी जवळजवळ इकडे. आणि आमचा तो बंधारा आहे, जो मला वाटतं आधीच्या 1-2 ब्लॉगमध्ये दाखवला होता मी. मला आठवत नाही की एक्झॅक्ट मी दाखवला होता की नाही, पण तुम्हाला आता दाखवतो वाटलंच पुन्हा एकदा बघायचं असेल तर. आणि जो मेन सीन आहे म्हणजे जिथं आमच्या क्रिकेटच्या मॅचा वगैरे होतात, ते बघा इथं लय मोठे मॅचा होतात आमच्या इथं. खूप मोठा असा ओसाड रान आहे आणि चांगला ग्राउंड पण आहे इथं. म्हणजे सगळे मोठे प्लेयर आमच्या ह्या ग्राउंडमधूनच पुढे गेलेले आहेत. कसं आलं आहे हे सगळं पॉर म्हणत होतं, बांधाऱ्यावर जाऊया. हा बघा इथं बांधारा आहे, किंवा इथं खाली आहे. या बांधाऱ्याला का आता माहिती आहे, उभा राहायला की लय कुर्ल्या भेटतात. पण मी त्यांचा प्लॅन चेंज केला आहे. आता मी म्हटलं की नाही, आपण तिकडे डंग आहे तिकडं वरती, म्हणजे एक रान आहे आमच्या इकडे, त्याला त्या डंगाच्या व्हालीवर जाऊया म्हणतोय. व्हाली म्हणजे छोटा ओढा इकडे, आणि त्याला भरपूर कुर्ल्या भेटतात. भरपूर म्हणजे काय, तिकडे कोण जात नाही म्हणून भेटतात. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, कदाचित वाडीतलं पोर ऐकतील आणि उद्यापर्यंत तिकडे जातील सगळं. पण जाऊ दे, आपल्याला काय फरक नाही. आणि हे गरी घेऊन सगळे हे मासेमारी टीम आमची. आम्ही 5 जण आहोत. अजून एक येणार होता, पण त्यानं ऐन टायमाला आम्हाला फसवलं आहे. जाऊ दे आता काय. फायनली आम्ही पोचलो पर्यामध्ये. तर हे सगळे साफसफाई आमचा पर्याय आहे. ॲक्च्युली इथं आपले गणपती पण विसर्जन केले जातात या ठिकाणी. आणि खेकडे आमच्या पर्याचं एक वैशिष्ट्य आहे, काय माहिती आहे का तुम्हाला, इथं कुर्ल्या माशास काही हे नाही, तोटा नाही. म्हणजे कोण रिकामे हाताने जाणार नाही. फक्त साधारण मेहनत करायची तयारी पाहिजे. 4-5 खेकड्या पकडायला पाहिजे. बबलूचं तर आता काय तुम्हाला सांगू, सगळ्यात अनुभवी माणूस आहे बबलू. हे सगळं ज्याला कुर्ल्या पाहिजे त्याने वेळ काढून यायचा, पिशवी भरून घेऊन जायचं. आज आपण काय आणलं, बरणी आणले ना. आता मी बरणी आणले, बघूया आता बरणी भरून जाते काय घरी. हा मुख्य पर्याय. आणि ही ती वरून येणारी व्हाळी आहे. या व्हाळीला आपल्या वरती जायचं आहे. याचं कारण म्हणजे इकडे मोठ्या कुर्ल्या भेटतात. म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षी तर खूपच मोठी कुर्ली भेटलेली आम्हाला. बबलू सुरुवात करतोय बघा आता. हे बघा पोर किती मेहनत घेतात आपल्या, लय मेहनत असता.
ते आणलेला काढू म्हणजे तो गांडूळ आहे तो त्या गरीला लावायचा गळ्याला. आणि मग आता बघा इथं त्या बोलल्या पातेरीत दिसलेली मला कुर्ली तिथल्या तिथं. हा तिथं बघ तिथे येत आहे काय कुर्ली. हा थै 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 आहे थैच थैच ठेव घरी थोडा वेळा. हलव जरा घरी हलव अशी म्हणजे हलती. आले आलीच शेवटी आलीच. नाही नाही ती नाही ही काढ. हिला बाजूला घे. हिला बाजूला घे बाजूला. काय झालं बबलू. हात नाही घाल बघ. हा मात दिसली होती मागाशीच कुर्ली रे. हा तीच आहे. हा तीच आहे तीच कुर्ली आहे. व्यवस्थित धर घाई नको करूस. हा दिसताय चांगलीच आहे रे. बारकीश आहे रे पण जाऊ तिला तशीच ठेव. हाय तशी मस्तच आहे. खाऊ सारखीच आहे. दुसरी पण एक येत आहे वाटतं. तिसरी पण नाही ही आधी पकडू दे. दुसरी येऊ दे. आली सावकाश काढते. लय एक नंबर काम पकडलं. अमित त्यांना त्या बरणीत ठेव व्यवस्थित. जिवंत ठेवले की मारल्यास. हा जिवंत ठेव. अजून एक आहे. अडचण आहे सगळी इकडं. कातळ आहे इथं. हा इथं रुपये आहे. राहुल अमित बबलू इथे आहे. छोटीशी व्हाळी आहे. मी तुम्हाला बोललो नाही व्हाळीला कुर्ल्या भरपूर भेटतात. हा जो गाळ दिसतोय ना तुम्हाला हा वाला ह्याच्यात 100% कुर्ली भेटणार आहे. म्हणजे जरा पण नाही. रुपया तिथं नाही भेटेल वरती ये पुढे ये जरा थोडा वेळ बघ. नाही तर इथे टाक. इथं पुढं इथं भेटेल. आम्ही सांभाळून. हा बस. हा तिथं कुर्ली असेल. हा तिथे टाक. तिथे मधी ते गाळ्यात येतात. इथं गाळ्यात येतात. हा इथे टाक. हा येईल तिथं कुर्ली. तिथं अमितच्या इथं कुर्ली येईल म्हणतोय अमित. असं मी म्हणतोय. अमित काय म्हणतोय. हा येईल. चल अमित चल. नको राहू दे. बबलू तू काय करतोयस. हे अमित काढू येताना घेऊन ये. अडचणीत नाही असं करायला लागतं. बबलूला काय करतो. बबलू कुठे आहे. बबलू इकडे. रुपया इकडे. आता एकच स्टॉप आहे. मग जाऊया रिटर्न जाऊया हे वाळीतनं. अमित ये वरी दाखवते. काढू घेऊन ये. बघा किती अडचणीची वाट आहे बघा. हे बघा इथं डायरेक्ट घसर खाली पर्यंत गेला. गुरांसाठी वगैरे लय म्हणजे अडचणीची वाट आहे. असं आता काही जास्त कोणाची गुरा पण राहिलेली नाही. इथं आपण बघूया. इथं एकदा आम्हाला मोठी कुर्ली भेटली होती. आता बघूया सांभाळू ना. मी इथं डायरेक्ट खाली जायला होईल. खूप उंच आहे. मी वरणार नाही आहे. घोट्याची येल असताना ती लई लागतात. हां बघूया आम्ही. चला. कधी मग गेली की कुठं आपोआप आली वरून. म्हणजे आपोआप आली कुर्ली पायात धावत. हे असं पहिल्यांदाच बघितलं मी एवढ्या वर्षात. कशी काय. पायाखाली गाळ आहे ना त्याच्यात. गाळत असेल रे. गाळातली कुर्ली भेटताय काय. आता काय करताय. अंदाजे 3-4 कुर्ल्या भेटल्यात फक्त होई ना आम्ही. आता कंटाळलेलो आम्ही. आम्हाला खेकडे तर पाहिजेच आहेत पण करणार काय. मग आता बंधाऱ्यावर जायचं प्लॅन ठरलं आहे. बबलूचा प्लॅन आहे. तो बंधाऱ्यावर जाय म्हणतोय. बंधाऱ्यावर बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ बनवलेच ऑलरेडी. प्रयत्न करूया आता काय होतं. काढू आणलंत ना. हां चला बंधाऱ्याकडे जाऊया. आणि हा आमचा निसर्गरम्य बंधारा. ह्याच्यात कुर्ल्या आहेत. अमितने पहिली कुर्ली काढली. चला लगेचच्या लगेच उद्घाटन. एक नंबर अमितने कुर्ली पहिलीच काढलेली आहे. चला सुरुवात झालेली आहे. रुपयान पण काढले कुर्ली. चला म्हणून आम्ही बंधाऱ्यावर येतो कायम. त्याचं कारण समजलं का तुम्हाला. लगेच कुर्ली भेटणार तुम्हाला. वेळच नाही लागणार आहे बघा. पण रुपयाला जमत नाही काढायला. मला सवय म्हणलं. एक नंबर कुर्ली आहे. तिकडे कुर्ली आहे. रुपयान पण टाकलेली आहे कुर्ली. बबलू काय झालं.
केवढी आहे बबूला कुर्ली दिसले खय नाही ही लय खाली आहे थांब आणूया या बाजूला असं मस्त आहे की फेसाळलेलं पाणी या इकडं आणि ह्या बघा बंधाऱ्यामुळे काय नुकसान झालं पूर्ण रान जमा झाले बंधाऱ्यात सगळं सावकाश काढ रे काय नको करू फर्स्ट टाइम रुपये कुर्ली काढतोय ती पण गेली अरे रे रुपये गेली रुपयाकडून कुर्ली गेली एकच आली होती ती पण गेली रुपयाने एकच कुर्ली पकडला होती आतापर्यंत ती पण गेली अरे देवा नाही येता इजी येईल रुपया नाही येणार आणि अशा प्रकारे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि कुर्ल्या तर भरपूर भेटत आहेत पण करणार काय पाऊस आलेला आहे इथे ना मासे एवढे जोरात उड्या मारतात ना भारी पहिल्या पावसाच्या वेळी पहिलं जेव्हा पाणी येतं ना याला लय मासे उड्या मारतात राहुल तिकडे आहे तो कंटाळलेला आहे पाऊस आलाय बघा ऐन टायमाला आणि छत्री घेऊन आम्ही कुर्ल्या पकडतोय बंदरच अजून आम्ही आता इथे बघा पाण्यात दिसत नाही पावसामुळे पाण्यात जरासं दिसत नाही तरी पण प्रयत्न करतोय कुर्ल्या पकडायचा पाऊस जाऊ दे बाबा एकदाचा त्यांना अशा कुर्ल्याच नाही बुजतात त्यांना अशा पुढं दाखवून आणायचा आणि तिला लगेच उचलावी लागते नाही तर मग ती येणार नाही आता हिला या खेकड्याला ते घेऊन बिळात जायचं आणि आपल्याला ती पकडायचं मग काय करायचं तिला खायला द्यायचं तिला हलके तिला ओढायची ती मागच्या 2 डेंग्याने सोडणार नाही ते मागचे 2 डेंगेत ना ती सोडणारच नाही स्टॉप कर बाहेर कपले आणि स्टॉप कर बाहेर कपले थांब दोन डेंगे पकडू सामान अशा प्रकारे येस हलवू नका हालचाल नाही रे.